हॅलो डिअर स्टुडंट्स, एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट हा चॅप्टर आपण जो सुरू केलेला आहे त्याचं एक्सरसाइज, त्याच्यामधले काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितले. आजच्या व्हिडिओमध्ये त्या चॅप्टरमधले असे काही प्रश्न आपण बघणार आहोत की जे लिहिताना हमखास तुमचं कन्फ्युजन होतं. ते प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, कन्सेप्ट्स काय आहेत, कीवर्ड्स काय आहेत, सो सगळं आपण आजच्या व्हिडिओच्या मध्ये डिस्कस करणार आहोत. सो चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. सगळ्यात पहिली जी कन्सेप्ट आहे आजची ती आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. इथं जसा तुम्हाला चार्ट दिसतोय तशा पद्धतीचा चार्ट तुम्हाला परीक्षेमध्ये देखील दिला जातो. सेम असंच फिल इन द ब्लँक्स काइंड ऑफ, किंवा व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन असा प्रश्न विचारला जातो आणि मग त्याचं इम्पॉर्टन्स असेल किंवा शॉर्ट नोट असेल असे देखील प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. सो हे प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही उत्तर कसं लिहिणार आहात, वन बाय वन बघूयात. प्रश्न कसा असताना उत्तर कसं लिहिणार तुम्ही. सो पहिला प्रश्न जर समजा तुम्हाला असा विचारला, पुस्तकामध्येच दिलेला आहे हा प्रश्न, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटची कॉन्झर्वेशन करण्याची गरज काय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काही 2 पॉइंट्स दिलेत आणि 4 पॉइंट्स आपल्याला लिहायला विचारलेत. सो हे 4 पॉइंट्स तुम्हाला एक हाफ मार्कसाठी 1 पॉइंट, असे 4 पॉइंट तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात, किंवा नोट असेल, शॉर्ट नोट पण. तर इथे 2 दिले त्यांनी, टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. आता सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तर कॉन्झर्वेशन आहे म्हणजेच काहीतरी डॅमेज झालेला आहे, त्याशिवाय कॉन्झर्वेशन आपण करणार नाही. इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं डॅमेज झालंय एन्व्हायरमेंटचं ड्यू टू ह्युमन ऍक्टिव्हिटीज की आता त्याचं संरक्षण, त्याचं संवर्धन, कॉन्झर्वेशन करणे म्हणजे संवर्धन करणे, ह्याशिवाय आपल्याला आता गत्यंतर नाही. मग आर्टिफिशियल आणि नॅचरल प्रॉब्लेम्स म्हणजे जसं की ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीजमुळे होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत ते येतील अंडर आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. आणि एन्व्हायरमेंटचा जो डॅमेज झालेला आहे किंवा नॅचरल रिसोर्सेसचं डिप्लिशन झालेलं आहे ते प्रॉब्लेम्स येतील अंडर नॅचरल कंडिशन्स. सर ते सॉल्व्ह करणे. दुसरं दिलं टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, अर्थातच बायोटिक अबायोटिक फॅक्टर्समध्ये असणारा बॅलन्स मेंटेन करणं म्हणजेच नेचरचा बॅलन्स मेंटेन करणं. हे 2 कंपोनंट्स त्यांनी दिलेत. बाकीचे कंपोनंट्स काय आहेत तर तिथे तुम्ही या पद्धतीने, हे तर 2 तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. पहिला आहे टू प्रोटेक्ट रेअर अँड एंडेंजर्ड स्पेसीज. जे रेअर आहेत स्पेसीज प्लांटच्या ऍज वेल एज अॅनिमलच्या, तुम्हाला मी पुढे सांगेनच रेअर स्पेसीज कोणाला म्हणायचं, एंडेंजर्ड कोणाला म्हणायचं. सो ज्यांचं अस्तित्व धोक्यात आहे, थोडक्यात अशा प्लांट आणि अॅनिमलच्या स्पेसीजचं संरक्षण करणे. त्यानंतर टू मिनिमाइज एअर पोल्युशन. इथं तुम्ही वेगवेगळे ऑलमोस्ट सगळ्या पोल्युशन्स असं म्हणू शकता, इन्स्टेड ऑफ युझिंग एअर पोल्युशन, टू मिनिमाइज द पोल्युशन. मग त्याच्यामध्ये एअर, वॉटर, सॉइल सगळेच पोल्युशन्स येतील. त्यानंतर टू फुलफिल द फ्युचर नीड्स ऑफ अ मॅन. आपण ह्याच्या आधी एक कन्सेप्ट बघितली होती बघा, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची. सो आत्ताच्या आपल्या नीड्स सॅटिस्फाय करून फ्युचर जनरेशनसाठी हे रिसोर्सेस अवेलेबल करून देणं, याला म्हणतात सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सो तोच पार्ट इथं येतो. तुम्ही इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं देखील म्हणू शकता. टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये असणारी जी व्हरायटी असते त्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ती मेंटेन ठेवणं. ह्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनच्या थ्रू मेंटेन करू शकतो किंवा अचीव्ह करू शकतो. सो तो हा टेबल झाला. ह्या पद्धतीनं तुम्ही तो कम्प्लीट करणार आहात. देन कम्स हाच पार्ट नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशनचा जो होता आता जो तुम्हाला दाखवला. तर मी जसं म्हणलं तुम्हाला ह्याच्यावरती व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स येतात. जेव्हा तुम्हाला शॉर्ट नोटसाठी विचारला जाईल हाच प्रश्न, तेव्हा तुम्ही काय लिहाल, तर व्हॉट इज द नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, राईट अ शॉर्ट नोट ऑन एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. त्याची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय असेल वगैरे वगैरे प्रश्न ह्याच्यावरती जेव्हा विचारले जातात तर याच्यात तुम्ही काय मेन्शन करणार बघा. पब्लिक शुड बी अवेअर फॉर एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. पुस्तकातलेच पॉइंट आहेत हे. एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड कॉन्झर्वेशन शुड बी मेक अन एक्झिक्युटिव्ह पब्लिक मुव्हमेंट. चळवळ, मुव्हमेंट म्हणजे हालचाल नाही, मुव्हमेंट म्हणजे चळवळ. सो लोक चळवळ अशी ही केली पाहिजे की ज्याच्या थ्रू एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन हे खूप एक्स्ट्रीम लेवलला, खूप जास्त काय म्हणूयात आपण, जोरदार म्हणतो ना जसं, तर तशा पद्धतीचं ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन लोकांनी घेतलं पाहिजे.
व्हॅल्यूज लाईक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट, नॉलेज अबाउट एन्व्हायरमेंट शुड बी इन्क्लुडेड अमंग द चिल्ड्रन. लहानपणापासूनच मुलांच्या मध्ये अफेक्शन टुवर्ड्स एन्व्हायरमेंट म्हणजे अफेक्शन म्हणजे आत्मीयता जसं आपण म्हणतो. सो एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करणं हे मुलांना आपण लहानपणापासून शिकवलं पाहिजे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे तर झालंच. नॉलेज अबाउट एन्व्हायरमेंट, आजूबाजूच्या परिसराबद्दलची बेसिक माहिती प्रत्येक मुलाला त्याच्या लहानपणापासून देता यावी ह्यासाठी तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या सिलेबसमध्ये अगदी एन्व्हायरमेंट हा एक वेगळाच पार्ट आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. सो हे त्याच्यामध्ये येतं. टू अचीव्ह दिस इट इज नेसेसरी टू इन्क्रीज अवेअरनेस थ्रू एज्युकेशन. नोट विचारली तुम्ही हे सांगाल, चार्ट विचारला तुम्ही मगाशी सांगितलेलं जे दाखवलं होतं ते सांगाल. आता आपलं काय, आपण कसं अचीव्ह करणार आवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मगाशी जसं मी म्हटलं ना तुम्हाला, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स ह्या फक्त एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन वरतीच विचारले जातात तुम्हाला. सो तुम्ही काय करणार. सिन्स द एक्झिस्टन्स ऑफ ह्युमन देअर इज इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट. सगळ्यांनाच माहिती आहे प्रत्येक लिव्हिंग थिंग हा दुसऱ्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग सोबत डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली डिपेंडंट असतो. त्यानंतर ह्युमन हॅज अन क्रुशियल रोल, क्रुशियल म्हणजे खूप जास्त महत्वाचा रोल इन मॅनेजिंग एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ह्युमन हॅज युटिलाइज्ड ऑल द नॅचरल रिसोर्सेस टू लिव्ह सॅटिस्फॅक्टरी लाईफ अँड स्टील ही केप्ट, हे दोनदा झालं. ही केप्ट स्नॅचिंग फ्रॉम द नेचर. स्नॅच करतोय, नुसतं घेत नाहीये तर ओरबाडून घेतोय ऍज मच एज पॉसिबल, ड्यू टू विच द प्रॉब्लेम इज इन्क्रीज्ड. आणि बाकीचे अॅनिमल्स कसे असतात तुम्हाला पण माहिती आहे, जेवढी गरज असेल तेवढंच युटिलायझेशन करणार एन्व्हायरमेंटल रिसोर्सेसचं. आपण मात्र ग्रीडी आहोत. वी आर जस्ट स्नॅचिंग एव्हरीथिंग फ्रॉम द एन्व्हायरमेंट, की ज्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स ऍक्च्युली क्रिएट झालेत. सो लोकांच्या मध्ये अवेअरनेस क्रिएट करून हे एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन करणं ही गरज आहे असं याच्यामध्ये तुम्ही सांगाल. त्यानंतर लॉज अबाउट एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन. काही ठराविक लॉज दिलेत. या लॉजवरती तुम्हाला 1, 2 आणि 3 मार्कचे क्वेश्चन्स मोस्टली विचारले जातात. याच्यामध्ये स्पेसिफिकली पार्ट येतो तो म्हणजे इयर. तो पर्टिक्युलर लॉ कोणत्या इयरमध्ये आपल्याला सांगितलेला होता, व्हॉट वॉज द इयर, तो लॉ इनॅक्ट कधी झाला, अस्तित्वात कधी आला, त्या लॉ अंडर काय सांगितलेलं आहे, असे प्रश्न तुम्हाला या पार्टवरती विचारले जातात. सगळ्यात पहिला जो लॉ आहे इट इज फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट. फॉरेस्टचं कॉन्झर्वेशन करणारा ऍक्ट 1980चा आहे. सो फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट इयर काय आहे 1980, 1980. काय सांगितलंय ह्या ऍक्टमध्ये, द लँड विच इज रिझर्व्ड फॉर फॉरेस्ट हॅज बीन प्रोहिबिटेड टू एनी काइंड ऑफ यूज. खूप सारे त्याच्यामध्ये क्लॉज असतात. तुम्ही कधी मूव्हीजमध्येच, आपला काही कोर्टाशी असा डायरेक्टली कधी संबंध येत नाही, आपण मूव्ही सिरियल्समध्ये बघणार की भारतीय आपले जे नियम आहे त्या नियमाच्या या कायद्याच्या ह्या कलमाच्या अन्वये या कैद्याला एवढ्या वर्षाची अशी शिक्षा येते वगैरे वगैरे आपण ऐकलेलं असतं, हो की नाही. सो इथं त्याला म्हणतात क्लॉज. इथं जी कलमं आहेत तर त्यापैकी काही ठराविक कलम, खूप मोठा लॉ असतो तो, तुम्ही पुढे जाऊन शिकाल. मला MSc ला होते हे लॉज असे जराशे बऱ्यापैकी डिटेलमध्ये, तरी खूप नाही. ऍक्च्युअली तुम्ही जेव्हा लॉज शिकाल वकील ह्याच्यामध्ये LLB वगैरे, तर त्याच्यामध्ये हे डिटेल येतं. आपल्याला आपल्या कामापुरतीच लॉजची तोंड ओळख असते. त्याची सुरुवात, तोंड ओळखीची पण सुरुवात अगदीच बेसिक ABC हे तुम्हाला ह्या चॅप्टरमध्ये काही ठराविक लॉज सांगितले आहेत विच आर रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये काय सांगितलंय, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट 1980च्या अन्वये जी फॉरेस्ट लँड आहे तिचा यूज दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करणं हा प्रोहिबिटेड आहे. प्रोहिबिट म्हणजे स्ट्रिक्टली आपल्याला त्याला अलाउ नाही. अ पर्सन हू डिसओबेज धिस लॉ इज पनिश्ड इम्प्रिझनमेंट फॉर 15 days. जर कुणी असा त्याचं उल्लंघन केलं ह्या नियमाचं, की जंगलाचा उपयोग बाकी कोणत्या गोष्टीसाठी जर करण्याचा प्रयत्न केला आणि ते जर लक्षात आलं तर त्या व्यक्तीला इम्प्रिझनमेंट म्हणजे जेल होणार, थोडक्यात साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. नेक्स्ट इज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986. फॉरेस्ट कॉन्झर्वेशन वेगळा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट वेगळा. या ऍक्टनुसार काय सांगितलंय, द पर्पज काय आहे ह्याचा, टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट. जर असं तुम्हाला कुणी दिसलं की
एखाद्या पर्सनमुळे एन्व्हायरमेंटचं लॉस होत आहे, पोल्युशन वाढत आहे, अशी एखादी इंडस्ट्री असते, असा एखादा छोटासा म्हणजे स्मॉल स्केल बिझनेस असू शकतो, एखादा पर्सन असू शकतो की जो त्याच्या फायद्यासाठी जर एन्व्हायरमेंटचा लॉस करत आहे असं दिसलं तुम्हाला, पोल्युशन घडवून आणत आहे असं दिसलं, तर यू कॅन रेज अ कंप्लेंट अगेन्स्ट दॅट पर्सन ऑर दॅट इंडस्ट्री. हा, आणि तो जो पर्सन म्हणजे तो जर गिल्टी आहे असं सापडलं तर त्याला 5 वर्षांची जेल होऊ शकते किंवा 1 लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो. हे काय होतं ते विचारतात तुम्हाला परीक्षेमध्ये. अंडर फॉरेस्ट कॉन्झर्वेशन ऍक्ट काय शिक्षा आहेत, अंडर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, फॉरेस्ट कॉन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन लक्षात ठेवाल. तर हे तुम्हाला त्याच्यात सांगायचंय. नेक्स्ट कम्स वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट नुसार त्याच्यामध्ये 1, 2, 3 क्लॉज म्हणजे मी आता कलम म्हटलं ना, कलम ह्या अन्वये फाशीची शिक्षा सुनावण्यात येत आहे, वाल कलम. सो इथे क्लॉज आहेत. 49 हा मेन क्लॉज आहे आणि त्या 49 चे ABC हे सब क्लॉजेस आहेत. सो 49A न काय सांगितलंय, बॅन ऑन ट्रेडिंग ऑफ रेअर अॅनिमल्स. व्यापार करतात की नाही तुम्हाला माहितीये, तस्करी करतात बघा अॅनिमल्सची, कासव असेल किंवा हस्तिदंत वगैरे ते अॅनिमलचे पार्ट झाले, वेगवेगळे जंगली प्राण्यांची तस्करी करतात. खूप मोठं तो एक जसं काही ड्रग्ज बिग करणारे जे व्यापार असतो ना, तशा पद्धतीचा छुपा व्यापार या अॅनिमल्सचा देखील चालतो. जर कुणी असं निदर्शनास आलं की एक कोणाच्या घरी अशा काही जंगली प्राणी पाळलेले असतील किंवा ते विकत घेतलेत, विकत देतायत, असं काही व्यापार घडतोय, असं काहीही दिसलं तर ते ह्या क्लॉज अंडर बॅन आहे. त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे जंगली प्राणी विकण्यास किंवा विकत घेण्यास परमिशन नाही. अ बॅन ऑन आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन ऑर ऑर्गन्स ऑफ वाईल्ड अॅनिमल. 49B काय सांगतं, तर जे वस्तू जंगली प्राण्यांच्या स्किन पासून बनलेत, जसं की वाघाच्या नाही का चामडी, लेदरच्या वस्तू असतात, लेदरच्या वस्तू ओरिजिनल लेदर आता वापरत नाहीत बिकॉज, किंवा ते रेअर अॅनिमल्स पासून जंगली हे नसेल, जे नॉर्मल प्राणी असतात जे खूप साऱ्या प्रमाणामध्ये आपल्याला आजूबाजूला दिसतात त्यांच्या कातड्यापासून बनवत असतात. परंतु हे जे रेअर अॅनिमल्स आहेत किंवा वाईल्ड अॅनिमल्स आहेत त्यांच्या कातडीपासून किंवा त्यांच्या कोणत्याही ऑर्गन पासून, जसं की तुम्हाला माहिती आहे ना, हस्तिदंताच्या वस्तू बनवतात, वाघाच्या चित्त्याच्या कातडीपासून, हरणाच्या कातडीपासून बनवतात. तर अशा वस्तू बनवणं, विकणं, तयार करणं हे गुन्हा आहे अंडर 49B क्लॉज. त्यानंतर डिस्क्लोजर ऑफ स्टॉक ऑफ आर्टिकल्स मेड फ्रॉम वाईल्ड अॅनिमल्स इज कंपल्सरी. जर एखाद्या व्यक्तीकडं एखादी अशी वस्तू असेल, समजा मी आहे, माझ्याकडे नाहीये आधीच सांगते, परंतु माझ्याकडं खूप समजा जुनी एखादी वस्तू आहे की जी अशा पद्धतीची जंगली अॅनिमल्स पासून बनलेली असेल किंवा त्याच्या कातडीपासून असं काही असेल, तर मला ते गव्हर्नमेंटकडे त्याची नोंद ठेवावी लागते की ह्या वर्षी. पूर्वीच्या काळी हे लिगल होतं, म्हणजे पूर्वीच्या काळी लोक सर्रास शिकारी वगैरे करायचे, पण नंतर नंतर जसे जसे वाईल्ड अॅनिमलची संख्या कमी होऊ लागली तसं तसं मग त्या शिकारींवर बॅन आला. मग तेव्हा समजा माझ्या कुणीतरी अँसेस्टर्सनी असं काही शिकार करून वस्तू ठेवलेल्या असतील घरामध्ये, तर मी गव्हर्नमेंटला त्याचं रेकॉर्ड देणं हे महत्वाचं आहे. समजा असं इन फ्युचर कधी कोणी आलं आणि त्यांना जर माझ्या घरी असं सापडलं तर मग मला जेल होणार, असं येते लक्षात. सो डिस्क्लोजर ऑफ स्टॉक म्हणजे जर एखादी माहिती असेल, तुमच्याकडे एखादी वस्तू असेल तर त्याची माहिती गव्हर्नमेंटला देणं बंधनकारक आहे. आता ह्याच्यावरचे प्रश्न सांगते. हे जे 49A, 49B, 49C हे क्लॉज दिलेत त्या अंडर काय केलं जातं. सो असं विचारतील, 49A ट्रेडिंग ऑफ रेअर अॅनिमल असेल तर 49B काय, कोरिलेशन सारखे प्रश्न असतात, हा विचारला जाऊ शकतो तुम्हाला. किंवा उलट डिस्क्लोजर ऑफ आर्टिकल्स इज मेड फ्रॉम वाईल्ड अॅनिमल्स इज कंपल्सरी, 49C असेल तर ट्रेडिंग ऑफ रेअर अॅनिमल काय. सो कोणत्या क्लॉज अंडर कशावरती बॅन आहे हे तुम्हाला तोंडपाठ करावं लागणार आहे. देन कम्स ही काही महत्वाचे लॉज आहेत विच आर रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल 2000, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1998,
ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 2011. सो हे पण इयर्स लक्षात ठेवायचे. साऊंड पोल्युशनचा ऍक्ट कधी अस्तित्वात आलाय? 2000 साली. बायोमेडिकल वेस्ट, आपण हे सगळे वेस्ट वगैरे ते प्रकार 9वीत शिकलोय. सो त्याच्या हँडलिंगचा रूल 1998 मध्ये. आणि ई वेस्ट जे आहे, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, जे आता खूप जास्त सध्या प्रॉब्लेम आहे आपल्या समोरचा, प्लास्टिक, थर्मोकोल बरोबरच ई वेस्ट कसं हँडल करायचं, कारण ते खराब झाले की त्याचं डिस्पोज करणं हे खूप रिस्की आहे, कारण त्याच्यातून बऱ्याच प्रकारची हेवी मेटल्स हे बाहेर पडत असतात. आणि त्यामुळे ई वेस्टचं हँडलिंग रूल कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्यासाठी एक वेगळाच नियम काढण्यात आलेला आहे 2011 साली. सो हे झाले 3 लॉज विच आर रिलेटेड टू अगेन एन्व्हायरमेंट. आता नेक्स्ट येतो चिपको मुवमेंट. चिपको मुवमेंटवरती तर अशी डायरेक्टली तुम्हाला काही माहिती दिलेली नाही, बट त्याच्यावरती प्रश्न विचारतात की व्हॉट इज चिपको मुवमेंट. जर इथं जसं तुम्हाला दिसतंय, चिपको मीन्स चिकटणे. कुणाला चिपकायचंय जाऊन? तर ट्रीजना चिपकायचंय. सो राजस्थान मधली जी तेहराली डिस्ट्रिक्ट होता, त्या डिस्ट्रिक्ट मधल्या ह्या जे आदिवासी जमात होती बिश्नोई नावाची, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे बरेचशी जमाती आदिवासी अशा असतात की ज्या त्यांच्या लाईव्हलीहूडसाठी कम्प्लिटली जंगलावरती डिपेंड करतात किंवा प्लांट्सवरती डिपेंड करतात. त्यांचं सगळं उदरनिर्वाह म्हणतो जे, ते त्याच्यावरती अवलंबून असतं. मग हे बिश्नोई जमात देखील अशाच पद्धतीने जंगलावरती डिपेंडंट होती. आणि मग नंतर तिथला राजा जो होता त्याच्या मनात आलं की चला आपल्यासाठी महाल बांधायचा आहे. महाल बांधायचा म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली मोठी जागा पाहिजे. सो ही डिसाइडेड टू कट द ट्रीज अँड बिल्ड द पॅलेस ओव्हर देअर. मग काय झालं? अर्थातच ह्या सगळे जे लोक होते त्या सगळ्यांचा उदरनिर्वाह तर त्या जंगलावरती होता. सो व्हॉट दे डिड, दे वेंट देअर. अशा पद्धतीने हा ऍक्च्युअल चिपको मुवमेंटचा फोटो आहे की तिथं गेले ते आणि तिथं जाऊन त्या ट्रीजना हग केलं. सो दॅट त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जर हे ट्रीज कट करायचे तर पहिल्यांदा आम्हाला कट करा. ह्याच्यामध्ये बरेच लोक मारली पण गेली ऍक्च्युअली. ह्या सगळ्या चिपको मुवमेंटचे जे हेड होत्या त्या होत्या अमृता देवी बिश्नोई. सो इथे बघा 1731 मध्ये 1731 साली अमृता देवी बिश्नोई अलॉंग विथ सम अदर बिश्नोई सॅक्रिफाईड देअर लाईव्ह फॉर द प्रोटेक्शन ऑफ खेजरी ट्रीज. ट्रीजचं नाव काय होतं? खेजरी ट्रीज. इन द खेजराली विलेज, जोधपूर, राजस्थानमध्ये. विचारतात हे प्रश्न, असं पॅरेग्राफ बेस्ड क्वेश्चन्स वगैरे असतात ना, तर त्याच्यावरती. द ट्रीज आर कन्सिडर्ड सॅक्रेड, पवित्र, होली मानलं जातं बाय द बिश्नोईज. आणि मग ते हार्म केले जात होते, ते कट केले जात होते फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अ न्यू पॅलेस. मग ते काय होते? दे वर डिपेंडंट ऑन व्हेरियस फॉरेस्ट प्रोडक्ट फॉर देअर सर्व्हायव्हल. जे आता सांगितलं तेच पॉइंट्स आहेत हे. मग अमृता देवींनी काय केलं? दे वेंट देअर अँड एम्बॅरेस्ड द ट्रीज टू प्रोटेक्ट देम. आणि मग शी वॉज किल्ड विथ द ऍक्सेस दॅट वेर ब्रॉड टू चॉप ऑफ द. ते ऍक्च्युली जे मग ते राजाचा आदेश म्हणला ते लोक तरी काय, त्यांनी मारून टाकलं त्यांना. आणि मग नंतर त्यांच्या ऑनरमध्ये अमृता देवींच्या अमृता देवी बिश्नोई नॅशनल अवॉर्ड पण दिला जातो अशा लोकांना की जे वाईल्ड लाईफच्या प्रोटेक्शनसाठी महत्वाचं काम करतात. सो तुम्हाला विचारलं जातं राईट अ शॉर्ट नोट ऑन चिपको मुवमेंट, तर त्यामध्ये तुम्ही हे सगळं सांगाल. इम्पॉर्टन्स ऑफ चिपको मुवमेंट इन प्रेझेंट सिच्युएशन. ह्या चिपको मुवमेंटची इम्पॉर्टन्स आता काय आहे? आहेच की आता पण खरं तर सरकारच्या अगेन्स्ट आपण अशी आंदोलनं करू शकतो. खूप जास्त प्रमाणामध्ये सगळीकडे डेव्हलपमेंटच्या नावाखाली इतकी ट्रिमेंडस वृक्षतोड चालू आहे की ज्याचे खूप हार्मफुल असे परिणाम फ्युचर जनरेशनना भोगावे लागणार आहेत. सो आता देखील कॉन्झर्वेशन ऑफ ट्रीज, फॉरेस्ट ही काळाची गरज आहे. Presently, we are facing various problems due to deforestation like loss of biodiversity, reduced soil fertility, global climatic changes. हे सगळं आपण फेस करत आहोत. पण किती कॉन्ट्रोवर्सी आहे बघा. म्हणजे एकीकडे तर ह्याचं इम्पॉर्टन्स पण सांगायचं, एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन हे हे, आणि दुसरीकडे सरास म्हणजे मी आता बोलत आहे तोपर्यंत न जाणे कित्येक झाडं कापली गेलेली असतील. आत्ता मी बोलत आहे, आत्ता आपला व्हिडिओ चालू आहे तेवढ्यात सुद्धा. सो हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ट्री कट करण्यापेक्षा जसं बऱ्याचशा देशांच्या मध्ये असं केलं जातं, एखादा मध्ये डेव्हलपमेंटल प्रोजेक्टच्या ह्याच्यामध्ये जर एखादं ट्री येत असेल तर गव्हर्नमेंट काय करते, मुळासकट ते ट्री उचलतात विथ द हेल्प ऑफ बिग क्रेन्स आणि ते दुसरीकडे नेऊन प्लांट करतात. कारण
आणि आता आता आपल्या इथं कसं केलं जातं बघा, हजारो शेकडो वर्षांपूर्वीचे वड, चिंच, पिंपळ, आंबा ह्यांसारखे वृक्ष कापले जातात की जे खरेखुरे ऑक्सिजन बँक्स आहेत आणि त्याच्या जागी कुठली तरी खुरटी झुडपं आणून बसवतात रस्त्याच्या कडेला. कुठं वडाचं झाड आणि कुठं ते खुरटलेलं झाड हे असेल. सो त्यांची कंपॅरिझनच होऊ शकत नाही. तो जो लॉस होतो आहे इकोसिस्टमचा इम्बॅलन्स, तो कधीच भरून काढला जाऊ शकणार नाही इफ वी कंटिन्युअसली ही जी प्रोसेस आहे ती जर चालू राहिली. येस, त्याला ऑप्शन आहे. तुम्ही मोठी मोठी जिथं बॅरन जागा आहेत, जिथं काही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट नाहीत, अशी एखादी जागा अलॉट करायची आणि तिथं सगळी झाडं ती तुम्ही शिफ्ट करू शकता. देअर इज अन ऑप्शन, बट नोबडी वॉन्ट्स टू वर्क ऑन दॅट, है ना. हे झालं. धिस मुवमेंट हॅज एनकरेज पीपल टू कॉन्झर्व एन्व्हायरमेंट थ्रू ऍक्टिव्हिटीज लाईक वेस्ट मॅनेजमेंट, फॉरेस्टेशन. सो ह्या गोष्टी आपण करू शकतो इन ऑर्डर टू प्रोटेक्ट, इन ऑर्डर टू कॉन्झर्व द एन्व्हायरमेंट. हे तुम्ही सांगू शकता. आता इथं पेज नंबर 43 वरचे हे काही सिम्बॉल्स आहेत. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात, त्यांचे मिनिंग्स पण विचारले जातात आणि मे बी तुमचा रोल काय आहे ह्याच्या कॉन्झर्वेशन मध्ये असा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो हे पहिलं आहे डू नॉट लिटर और यूज डस्टबिन, ग्रीन एनर्जी और कॉन्झर्व एनर्जी, तिसरा आहे सेव्ह फ्युएल, चौथा आहे सेव्ह वॉटर. नुसतेच अर्थ नाही, जर समजा तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही काय कराल, व्हॉट विल बी युअर रोल असं विचारलं तर तुम्ही काय सांगाल, तर आय विल नॉट थ्रो the garbage anywhere on the road, anywhere in the public places. I will throw the garbage only in the dustbin. माझा रोल सांगितला असं. किंवा मी पब्लिक प्लेसेस मध्ये कचरा करणार नाही, कुणी केलेला असेल तर त्यांना करू देणार नाही. हे तुम्ही तुमचा रोल त्याच्यामध्ये सांगू शकता. किंवा ग्रीन एनर्जी किंवा कॉन्झर्व एनर्जी मध्ये तुम्ही काय सांगता, काय कराल की आय विल ट्राय टू यूज सच एनर्जी रिसोर्सेस की विच आर मेड अप ऑफ रिन्युएबल सोर्सेस, जसं की सनलाईट असेल, विंड असेल. आय विल ट्राय टू यूज द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस लाईक सन एनर्जी, विंड एनर्जी एटसेट्रा. त्यानंतर सेव्ह फ्युएलसाठी तुम्ही काय कराल, तर पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करेन, कमी डिस्टन्सेससाठी मी वॉकिंग किंवा बायसिकल यूज करेन. अशा पद्धतीचे तुम्ही तुमचा रोल पण, म्हणजे प्रश्न विचारला जरी समजा वेगळा तरी तुम्हाला ते व्यवस्थित उत्तर सांगता आलं पाहिजे. सेव्ह वॉटरसाठी तुम्ही काय कराल की टॅप्स लिकेज वगैरे असतील तर ते मी दुरुस्त करून घेईन. आय विल अवॉइड वेस्टिंग वॉटर, आय विल ट्राय टू यूज मिनिमम वॉटर. असं म्हणायचं नाही आय विल नॉट टेक अ बाथ सो दॅट आय कॅन सेव्ह वॉटर, असं नाही. बट मिनिमम यूज जेवढा गरजेचा आहे तेवढा करायचा. वेस्टेज जे आहे ते मात्र आपण अवॉइड करायचं, असं ह्याचे उत्तर तुम्ही सांगू शकता. आता माझा पुढचा प्रश्न, आजचं जे आपण आता जस्ट मी तुम्हाला ह्याचे मिनिंग सांगितले. सो मला ह्या सिम्बॉल, हा जो दिसतोय तुम्हाला सिम्बॉल, या सिम्बॉलचा अर्थ काय आहे हे मला सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं. ठीक आहे, कसा व्हिडिओ वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. इथेच थांबणार आहोत आपण, भेटूयात याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या पुढचा पार्ट घेऊन. टिल देन गुड बाय, थँक्यू.